नमस्कार. 8 राज्ये, शेकडो जमाती आणि तितक्याच वेगवेगळ्या भाषा. विचार करा, स्वातंत्र्यानंतरच्या काळात इतक्या प्रचंड वैविध्यपूर्ण ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात कसं जोडलं गेलं असेल? आज आपण याच एका अतिशय रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रवासाचा वेध घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा संपूर्ण प्रदेश खरं तर कमालीचा गुंतागुंतीचा आणि विविधतेने नटलेला आहे. आणि म्हणूनच या सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवणं हे भारतापुढचं एक फार मोठं आव्हान होतं. आजच्या या प्रवासाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आधी आपण प्रस्तावना आणि दृष्टिकोन पाहू, मग नागालँडची राज्यनिर्मिती, मिझोरमची शांतता प्रक्रिया, त्यानंतर आसामचं जनआंदोलन आणि शेवटी प्रगती आणि एकत्रीकरण. पहिला भाग, प्रस्तावना आणि दृष्टिकोन, पायाभरणी. या संपूर्ण ईशान्य भारताचा एक व्यापक संदर्भ आधी समजून घेऊया. ईशान्य भारत म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात तीही 8 राज्य: आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. तुम्हाला माहितीच असेल, या राज्यांना कुठल्या ना कुठल्या आंतरराष्ट्रीय सीमांचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे भौगोलिक आणि धोरणात्मकदृष्ट्या हा प्रदेश भारतासाठी अतिसंवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचा ठरतो. इथे पावलोपावली वंश, भाषा आणि संस्कृती बदलताना दिसते, जे या प्रदेशाचं खरं वेगळेपण आहे. आता इथल्या प्रशासनाची अगदी सुरुवातीची घडी कशी बसवली गेली, यासाठी आपल्याला नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 1954 मध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंनी हा विशेष भाग तयार केला. यात प्रामुख्याने भारत-चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील आदिवासी भागांचा समावेश होता. यामागे पंडित नेहरूंचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होता. या भागातील शेकडो जमातींचा विकास तर करायचा होता, पण त्यांची अनन्यसाधारण संस्कृती जतन करून यासाठीच संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये काही विशेष तरतुदी करण्यात आल्या. मुख्य प्रवाहात येताना या जमातींची मूळ ओळख हरवता कामा नये, हाच यामागचा मुख्य उद्देश होता. पुढे या प्रदेशांना एकत्र बांधण्यासाठी 1971 मध्ये ईशान्य परिषद म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलची स्थापना करण्यात आली. लक्षात घ्या, या परिषदेचं काम राजकीय प्रशासनापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. ते प्रामुख्याने एका सल्लागाराची भूमिका बजावत होते. म्हणजे काय तर आर्थिक आणि सामाजिक हिताच्या गोष्टी, आंतरराज्य वाहतूक, वीज आणि अगदी पूर नियंत्रणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला योग्य तो सल्ला देण्याचं मोठं काम या परिषदेकडे देण्यात आलं. दुसरा भाग, नागालँडची राज्यनिर्मिती, बंड आणि तोडगा. आता आपण थेट वळूया पूर्व हिमालयातील लढाऊ नागा जमातीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या इतिहासाकडे. हा घटनाक्रम नीट पहा. 1946 मध्ये काही सुशिक्षित नागा तरुणांनी नागा नॅशनल काउन्सिल किंवा NNCची स्थापना केली. पुढे 1954 मध्ये त्यांनी थेट स्वतंत्र नागालँडची घोषणाच करून टाकली. पण त्यानंतर अनेक वाटाघाटी झाल्या आणि अखेर 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होते एक अत्यंत महत्त्वाचे नेते, अंगामी झापू फिजो. त्यांच्या नेतृत्वाखाली नागा नॅशनल काउन्सिलने नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची अतिशय ठामपणे मागणी केली होती. आणि यावरूनच आपल्याला अंदाज येतो की ही चळवळ इथल्या स्थानिक भावनांशी किती घट्ट जोडली गेली होती. 1955 वर्ष खूपच संघर्षमय होतं. आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक नागा ह्यांच्यात मोठ्या प्रमाणावर सशस्त्र चकमकी उडाल्या, ज्यावर लष्करी कारवाईही झाली. पण इथूनच खरा बदल सुरू झाला. केंद्र सरकार आणि NNC यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आणि याच वाटाघाटींमुळे एका रक्तरंजित संघर्षाकडून तोडग्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. तिसरा भाग, मिझोरमची शांतता प्रक्रिया, उठावापासून करारापर्यंत. ईशान्य भारताच्या या ऐतिहासिक पटावरील आपला पुढचा थांबा आहे मिझो बहुल भाग. इथली एक अत्यंत आश्चर्यकारक आणि रंजक बाब म्हणजे एका नैसर्गिक संकटातून चक्क एक मोठी राजकीय चळवळ उभी राहिली. झालं असं की 1959 मध्ये मिझोरममध्ये अत्यंत भीषण दुष्काळ पडला. या संकटाच्या काळात मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी अहोरात्र काम केलं आणि लोकांचा प्रचंड विश्वास जिंकला. यातूनच मग 1961 मध्ये मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNFचा उदय झाला. आता या MNFची मागणी काय होती तर ग्रेटर मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील जेवढे मिझोबहुल प्रांत आहेत ते सगळे एकत्र करून त्यांनी एका स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. यावरून त्यांच्या प्रादेशिक अस्मितेची आणि असंतोषाची व्याप्ती किती मोठी होती हे तुमच्या लक्षात येईलच. सशस्त्र बंडापासून शांततेपर्यंतचा हा प्रवास खरंच लक्षणीय आहे. 1966 मध्ये MNFने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली.
त्यानंतर 1972मध्ये या भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आणि सरतेशेवटी 1985मध्ये अतिशय महत्त्वाचा असा शांतता करार झाला, ज्यामुळे या संघर्षावर लोकशाही मार्गाने तोडगा निघाला. 2 दशकांमध्ये केंद्र सरकारच्या दृष्टिकोनात झालेला हा बदल बघा, खरोखरच लक्षवेधी आहे. 1966मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे बंड लष्करी कारवाईने अत्यंत कठोरपणे मोडून काढलं होतं. पण याउलट 1985मध्ये पंतप्रधान राजीव गांधी आणि MNF यांच्यात यशस्वी तडजोड झाली. मिझोरमला घटक राज्याचा दर्जा मिळाला आणि विशेष म्हणजे एकेकाळचे तेच बंडखोर नेते लालडेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले. चौथा भाग, आसामचं जन आंदोलन, लोकसंख्या आणि लोकशाही. आता आपण एका नव्या आणि वेगळ्या स्वरूपाच्या संघर्षाकडे वळणार आहोत. 1983चं साल, आसाममध्ये एका मोठ्या जन आंदोलनाचा भडका उडाला. बंगाली भाषक स्थलांतरितांचं वर्चस्व वाढत असल्याच्या भावनेतून ऑल आसाम स्टुडंट्स युनियन म्हणजेच आसू आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी मिळून हे अतिशय उग्र आंदोलन उभं केलं. थोडक्यात सांगायचं तर लोकसंख्येचं बदलणारं संतुलन हेच या असंतोषाचं मुख्य कारण होतं. पण यातून मार्ग कसा निघाला? तर पुन्हा एकदा लोकशाही मार्गानेच. 1985च्या ऐतिहासिक आसाम करारानुसार बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यावर एकमत झालं. लगेचच 1986मध्ये निवडणुका पार पडल्या आणि प्रफुल्ल कुमार महंतो राज्याचे मुख्यमंत्री झाले. या अत्यंत वेगवान प्रक्रियेमुळे आसाममध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यास मोठी मदत झाली. 5वा आणि शेवटचा भाग, प्रगती आणि एकत्रीकरण, प्रादेशिक निष्कर्ष. आता आपण थोडं मागे वळून या संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचा एकत्रित आढावा घेऊया. इथे आपण अरुणाचल प्रदेशाची स्थित्यंतरे पाहू शकतो. बाकी राज्यांच्या तुलनेत हा प्रवास अतिशय सुरळीत होता. 1954मध्ये तयार झालेल्या नेफा भागाला 1972मध्ये अरुणाचल प्रदेश म्हणजेच उगवत्या सूर्याचा प्रदेश असं सुंदर नाव मिळालं आणि पुढे 20 फेब्रुवारी 1987ला याला पूर्ण घटक राज्याचा दर्जाही देण्यात आला. आणि हे सगळं एकाच वाक्यात सांगायचं झालं तर अनेक अलग पडलेल्या आणि बंडखोर प्रदेशांचं हळूहळू एकात्मिक राज्यांमध्ये कसं रूपांतर झालं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. खऱ्या अर्थाने हा एक असा ऐतिहासिक टप्पा होता ज्याने भारताच्या नकाशाला एक भक्कम आणि अखंड स्वरूप मिळवून दिलं. 1960 ते 2000 या 4 दशकांच्या काळात ईशान्य भारताने लोकशाहीच्या प्रगल्भतेकडे अतिशय वेगाने वाटचाल केली आहे. केंद्र सरकारच्या खास योजनांची उत्तम अंमलबजावणी, वाढतं औद्योगिकरण आणि शिक्षणाचा कानाकोपऱ्यात झालेला प्रसार या सगळ्यामुळे हा संपूर्ण भाग आता विकासाच्या मार्गावर अतिशय भक्कमपणे उभा आहे. तर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. अलग पडलेले, प्रचंड भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य असलेले आणि एकेकाळी शस्त्रस्त्र बंडांनी धुमसत असलेले हे प्रदेश एका सशक्त देशाचे अत्यंत महत्त्वाचे आणि लोकशाहीवादी आधारस्तंभ कसे बनले? संवाद, तडजोड आणि लोकशाही मूल्यांच्या जोरावर ईशान्य भारताने घडवून आणलेलं हे स्थित्यंतर खरोखरच थक्क करणारं आणि तितकंच प्रेरणादायी नाही का?